या स्वच्छता मोहिमेमध्ये प्रत्येक संस्थांचा तेवढा सहभाग आहे। ही स्वच्छता जी मोहीम आहे ती भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी आपण बघू शकतो। यामध्ये सर्व संस्था आहेत, सेवाभावी संस्था आहेत, त्यांचाही सगळ्यात मोठा सहभाग आहे। पर्यावरणप्रेमी संस्था आहेत, त्यांचाही सगळ्यात मोठा सहभाग आहे। आणि त्यामुळं ही जी निघालेली ही घोडदौड आहे, ही पर्यावरणप्रेमीची ही सर्वात मोठी फळी आपणाला येऊरच्या पायथ्यापासून, आपण संजय गांधी उद्यानापासून ते येऊरच्या वरती डोंगरापर्यंत आपण बघू शकतो। जवळजवळ हजारोंची संख्या आपणाला या स्वच्छता मोहिमेमध्ये या ठिकाणी काम करते, सहभागी होते। खरं ही सहभागातून जी चळवळ असते, सहभागातून जी प्रेरणा असते ही आपण बघू शकतो। आणि उद्या महात्मा गांधी यांची जयंती आहे आणि हेच अवशेष साधून आपण या स्वच्छताचा एक नवीन संदेश देणारा ठाणे शहराचे जेवसंघ आमदार केळकर यांची ही प्रेरणा प्रत्येक तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनाला बिंबवणारी आहे असं म्हणायला हरकत नाही। एका आव्हानावर या ठिकाणी शेकडोच्या संख्येने या ठिकाणी जमले आणि हे मूवमेंट जी आहे, ही मूवमेंट जी आहे ती शेवटी ही जनमूवमेंट सुरू झाली पाहिजे। ही लोक चळवळ आहे। या लोक चळवळीमधनंच हा प्लास्टिकमुक्त भारत होईल, प्लास्टिकमुक्त येऊर होणार आहे। आणि त्याच्यामुळे लहानापासून ती चिमुकली देखील जवळजवळ 2 किलोमीटर चालत कचरा गोळा करत होती, प्लास्टिक गोळा करत होतं। आणि त्यामुळे ही सर्वस्पर्शी आणि सर्व लोकांना बरोबर घेऊन असलेली मूवमेंट आज तर निश्चित मला खात्री आहे की ही यशस्वी झाली आहे। कोणीतरी सुरू करायला लागतं, कारवा बन जाता है, कारवा चलते रहता है, तसा प्रकार आहे। आणि त्यामुळे ही मूवमेंट अधिक पुढच्या काळामध्ये तेज करण्याचं देखील काम सगळ्यांचंच आमचं आहे। आपल्यासोबत परिवहन सदस्य विकास पाटील सुद्धा आपल्याशी जोडलेला आहे। विकासजी, ह्या संपूर्ण पर्यावरणाचा समतोल ढळत चालला आहे, अशा वेळेला हे काम घडतंय काय सांगा? हे चांगलं आहे केळकर साहेब, जरा कसं त्यांच्या आध्यात्मिक विचार, त्याच्यामुळे काय घाण कचरा आणि मोदी सत्ता असल्या कारणामुळे, आणि आम्ही ठाणं पूर्ण स्वच्छता करणार आहेत। आमच्या परिवहनचे कर्मचारीसुद्धा या कामाला लागलेले आहेत। आपण बघू शकतो अनेक लोकांचा यामध्ये सहभाग आपल्याला बघायला मिळतोय। या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातले काम करणारे सर्व या ठिकाणी बघतो। आपलं नाव काय? राजेश जाधव, ब्रह्मांड कट्टा। ब्रह्मांड कट्टा नेहमीच आपण माध्यमातून लोकांच्या मनावर बिंबणारा कट्टा, काय स्वच्छतेबद्दल काय सांगा? आज आपले भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांनी सांगितलं 1 तारीख 1 तास, या दृष्टिकोनातून आमचे सर्वांचे लाडके आमदार केळकर साहेबांनी आम्हाला आव्हान केलं सामाजिक संस्थांना की तुम्ही पण सहभागी व्हा। ह्या दृष्टिकोनातून आमचा आज ब्रह्मांड कट्टा सामाजिक बांधिलकीचं नातं जपणारा ही सर्व मंडळी इथे आलेली आहेत आणि 1 तास हे श्रमदान करणार आहे। आज आम्हाला घाम आला आहे, हा घाम कशासाठी आहे तर या देशासाठी आहे। आणि देशात जे घडतं आहे ते नको व्हायला पाहिजे। म्हणजे जसं प्लॅस्टिक आहे, काचांच्या बाटल्या आहेत, खूप आम्हाला वीट आला इथे। म्हणजे एवढं निसर्गरम्य वातावरण आहे, तिथे काय वातावरण, पण आमदार साहेबांनी पुढाकार घेतला, खरंच वाक्याने काम आहे त्यांचं, त्यामुळे आम्ही त्यांना सहकार्य करतोय। ही सर्व या ठिकाणी आपणाला सामाजिक कार्य करणारे आमदार संजय केळकर यांच्या सोबत सातत्यानं खरं ह्या पर्यावरणाचा जो समतोल आहे तो ढळत चालत असताना आपण काम करताय, काय सांगा? सध्या येऊर इथे रोज रात्री येऊन काही ठाणे शहरातले किंवा आजूबाजूच्या शहरातले लोक जे आहेत इथे पार्ट्या करतात, बिअरच्या बाटल्या टाकतात, प्लास्टिक टाकतात। आम्ही भारतीय जनता पार्टीवर त्यांना आवाहन करतो की तुम्ही असं टाकू नका, काही जंगलात जे प्राणी आहेत त्यांना इथे त्यामुळे इजा होऊ शकते आणि त्रास होतो। पण आपले जे पर्यटनासाठी जे माणसं येतात, लहान लहान मुलं येतात, त्यांना पण फिरताना कात लागायचा धोका आहे। त्यामुळे आम्ही दरवर्षी भारतीय जनता पार्टीतर्फे ही स्वच्छता मोहीम राबवतो, जेणेकरून लोकांमध्ये काहीतरी जागृती निर्माण होईल आणि हळूहळू लोक टाकणे बंद होतील। या चळवळीमध्ये आणि या स्वच्छता अभियानामध्ये 70-75च्या उंबरठ्यावरचे काका सुद्धा सहभागी आहेत। अनेक सामाजिक संस्था आपण बघतो, डॉक्टर शिरीष देशपांडे सुद्धा या ठिकाणी आपल्या सोबत जोडलेले आहे। आणि आपण बघू शकतो ही संपूर्ण आपण जे काम करताय, काय समाधान वाटतंय। आमदार संजय केळकरने हा उपक्रम राबवला आहे संपूर्ण देशभरातून आणि ह्याची प्रारंभ ठाण्यातून होतोय। एकदम खूप छान आहे। मला 3च शब्द बोलायचे आहे, प्राणी वाचवा, पाणी वाचवा, झाडं वाचवा। झाडं, प्राणी आणि हे तुम्ही वाचवलं तर त्याच्याकरता आपल्याला प्लॅस्टिक मुक्त भारत करायचं आहे। आणि त्याच्याकरता मी ब्रह्मांड संगीत कट्टा, BJP,
आणि शुद्ध पर्यावरण आणि हिरवं स्वप्न ज्याच्यामध्ये मी हे मेंबर आहे, त्यांचा सर्वांचा मी खूप 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 आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण येऊरमध्ये आहात. संजय गांधी उद्यानातला आपण प्रारंभ केला. हजारो बाटल्यांची संख्या बघायला मिळाली. काय सांगा? कसं आहे, खरं म्हटलं तर येऊर हे एकमेव स्थान आता ठाणे शहरामध्ये राहिलेलं आहे की जिथे जाऊन लोक ऑक्सिजन हब म्हणून त्या ऑक्सिजनचा काहीतरी उपयोग करून घेऊ शकतील. परंतु त्या ठिकाणी सुद्धा पर्यटक किंवा जे हौशे नवशे गवशे येतात ते त्याचा वापर, त्याचा उपयोग अतिशय विचित्र पद्धतीने करतात. आणि त्यामुळे इथे दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिक, म्हणजे मनाला येईल तशा पद्धतीने वागायचं. भेळ खाल्ली, भेळीच्या पुड्या टाकल्या, असे ते कचरा करण्याचा जो काम केला जातो. आणि त्यामुळे निश्चितच प्रदूषणाची वाट लागते आणि भयंकर प्रदूषण जन्माला येतं. लोकांची इच्छा असते की इथे येऊन आपण काहीतरी निसर्गरम्य स्थळी काहीतरी आपण चांगली शुद्ध हवा घेऊ, परिसर स्वच्छ पाहू. परंतु ते न करत असल्यामुळे माननीय आमदार संजयजी केळकर यांनी मनाशी निश्चय केला की आपण या परिसरात आपल्या कार्यकर्त्यांना, नागरिकांना, केवळ कार्यकर्ते नव्हे तर आम नागरिक जे आहेत, ज्यांना हे सगळं आवडतं, ज्यांना हे सगळी स्वच्छता असावी असं वाटतं, अशा सगळ्यांना एकत्र करून घेतलं आणि हा येऊर काचमुक्त आणि प्लॅस्टिकमुक्त करण्याचा चंग बांधला. ह्या स्वच्छता मोहीममध्ये सीताराम राणेसुद्धा आपले आहे. राणेसाहेब, पर्यावरणाचा समतोल ढळत चालला आहे. खरं पर्यावरण प्रेमी पाहिजे, पण मात्र अशा प्रकारे पर्यावरणाचा जो समतोल ढळतोय ही संपूर्ण काचा वगैरे आपण बघून काय वाटतं? बरोबर आहे, वाईट वाटतं बघून. येऊरसारख्या निसर्गरम्य ठिकाणी आम्ही फक्त त्याचा उपयोग पार्टी आणि हॉटेलमध्ये मजा करण्यासाठी घेतो. पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून स्वच्छता ही सेवा हा जो संकल्प त्यांनी केला आहे, त्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक असा हा एक त्यांच्या मनातली काय म्हणता येईल इच्छा येईल किंवा त्यांनी आखलेली योजना आहे. याच्या माध्यमातून स्वच्छतेला प्राधान्य दिलं जाईल. जसं गांधींनी स्वच्छतेला प्राधान्य दिलं होतं, त्या मुहूर्ताच्या निमित्ताने याचा समारोप होणार आहे. आनंद वाटतो की देशातला प्रत्येक नागरिक या स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमात सहभागी होईल आणि स्वच्छतेला प्राधान्य देऊन सहकार्य करेल, मदत करेल आणि प्रत्येकाने हे करावं अशी अपेक्षा या माध्यमातून आहे. शर्मा जी, येऊर के जंगल में आप आए, ये सब देखने के बाद आपको कैसा? सर, ऐसा है कि येऊर का जंगल मेरे लिए बहुत पुराना है. मैं खुद यहाँ एयरफोर्स में था और 3 साल रहा हूँ. और उस समय की गंदगी और आज स्वच्छता अभियान चलाने के बाद 2014 के बाद जब से मोदी जी आए हैं और पूरा देश जिस तरह से स्वच्छ होता जा रहा है, आज हम जहाँ कहीं भी जाते हैं वो सामने से दिखाई देता है. और आज एक तारीख 1 घंटे के आह्वान पर पूरा देश उनके साथ है. हमारे आमदार माननीय संजय जी केलकर जी, उनके आह्वान पर आज इस जंगल में जो कुछ भी कचरा लोग फेंक करके चले जाते हैं, आज इस पूरे येऊर जंगल की जो सफाई अभियान चल रहा है, कितनी भी कहा जाए बहुत ही सराहनीय है. एकीकडे पर्यावरणाचा समतोल ढळत चाललेला आहे, अशा वेळेला येऊरच्या जंगलामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच, प्लॅस्टिकचा खच आणि त्यामुळे इथला पर्यावरणाचा समतोल तो ढळत चाललेला आहे. हे संपूर्ण मंडळ एनजीओ संस्था काम करते. दीदी, काय वाटतं? प्रदूषण खूप वाढत चाललं आहे. काच, प्लॅस्टिक हे तर नक्कीच आहे. लोक जबाबदारीने वागत नाही आहेत आणि त्यामुळे काय होतं, फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांना, पक्ष्यांना यांनाही इजा होते. कारण आपण बघतो काचेचे कितीतरी तुकडे पडले आहेत. त्यामुळे आपलं वन्यजीव, पशुपक्षी म्हणजे जो आपला फ्लोरा फॉना आहे पर्यावरणातला, तोही अफेक्ट होत आहे. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आज हे पाऊल उचललेलं आहे आणि बऱ्यापैकी साफसफाई इथे चाललेली आहे. आपण इथं येऊरमध्ये आलात, पाहिल्यानंतर काय विदारक दृश्य आहे? आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जो 2014पासून स्वच्छतेचा नारा दिलेला आहे, स्वच्छ भारत हे अभियान तेव्हापासून सुरू झालेलं आहे. आज आम्ही माननीय आमदार संजयजी केळकर यांच्या नेतृत्वात येऊर इथे ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत. आणि आपण बघाल तर येऊर हे आपल्याला ठाण्याला लाभलेली एक देणगी आहे. निसर्गरम्य असं इथे वातावरण आहे. पण कसं होतं, याचा या जागेचा दुरुपयोगही बऱ्याच जणांकडनं केला जातो. म्हणजे इथे रात्रीच्या पार्ट्या होतात, काचा, ग्लास इकडेच फेकले जातात, प्लॅस्टिक फेकलं जातं. आणि आपण प्लॅस्टिक मुक्त अभियान हेही गेले अनेक वर्ष आपल्या देशात राबवतोय. आणि त्याच्यामुळे आज येऊरला आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते इथे स्वच्छता मोहीम राबवत आहोत. ताई, काय वाटतं, एकीकडे पर्यावरणाचा समतोल ढळत चाललेला, अशा वेळेला आपण याच्यामध्ये सहभाग होतोय, काय सांगा?
खरं तर स्वच्छता ही सर्वांमध्ये असलीच पाहिजे, कारण की जर स्वच्छता नसेल तर आपली ही सृष्टी आता हे होत चालले, बिघडत चालले. सर्व पार्ट्या बिट्या होतात इथे, त्यामुळे इथे एवढं इथं छान वातावरण असल्यामुळे खूप स्वच्छता आपण बघू शकतो. सुचित्रा भोईर यांचा सुद्धा यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग होता. तृप्तीताई सुर्वे सुद्धा माझ्याशी जोडलेले आहे. तृप्तीताई, पर्यावरण आपण बघू शकतो दूषित होण्याचं काम करते, पण आपण स्वच्छता या अंतर्गतमध्ये आपण या ठिकाणी आलात, काय वाटतं? राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण नरेंद्र मोदी यांच्या त्या ठिकाणी आपले लाडके पंतप्रधान यांच्या हाकेवरती आज माननीय आमदार व जनसेवक संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्या ठिकाणी आज आपण येऊरच्या गावामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत. यामध्येच विविध संस्था, विविध त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे त्याला जोडले गेलेले आहेत आणि इतरही स्थानिक नागरिक, ठाण्यातील रहिवासी वगैरे असे सर्व ह्याला जोडले गेलेले आहेत. आपण ज्या पर्यावरणाला त्या ठिकाणी जे पर्यावरण आपल्याला इतकं काही वर्षानुवर्ष देत आहे, जन्मापासून असेल मरेपर्यंत, शेवटी सगळा संबंध आपला हा पर्यावरणाशी निगडीत आहे. आणि अशा या पर्यावरणाला आपण त्यांच्या म्हणून प्रत्यक्षात आपण काय देतो आहे तर हा कचरा, प्लॅस्टिक, काच. आता हे कोणी केलं, काय केलं हा प्रश्न नसून जर आपण आज ह्या ठिकाणी जे टाकणार आहे ते परतून आपल्याकडेच येणार आहे. आणि ह्याचे परिणाम आपण गेले कित्येक वर्ष बघतोय की नाले वगैरे चोकअप होणे, पाण्यामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण मुंबई बुडणे. त्यामुळं संपूर्ण परिवाराचा जो समतोल आहे तो ढळत चाललेला आहे. खरं आपल्याला निरोगी आयुष्य असेल पाहिजे, निरोगी जर जीवन पाहिजे असेल तर पर्यावरणाचा समतोल राखणं गरजेचं आहे, ऑक्सिजन मिळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी या बाटल्या असतील, प्लास्टिकच्या खच असेल, काचाचा खच असेल, या सर्वावरती नियंत्रण आणणं खरं गरजेचं आहे. असं आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक सामाजिक संस्थांचा सर्वात मोठा सहभाग बघायला मिळतो. स्वच्छतातून सहभाग या कार्यक्रमातून आपण बघू शकतो. संपूर्ण पर्यावरणाचा समतोल एकीकडे टळत चाललेला आहे. अशा वेळेला माधुरताई सुद्धा काम करतात. माधुरताई, आपण सुद्धा एक संस्था चालवता, पण मात्र आपण येऊरमध्ये आल्यानंतर अशा प्रकारच्या बाटल्यांचा खच, काचा पडलेल्या आहेत आणि पर्यावरणाचा समतोल ढळत चालला, अशा वेळेला आपण काय सांगतो? अतिशय वाईट घटना आहे ही, कारण इतकं सुंदर निसर्ग आहे, इतके सुंदर झाडं, इतका सुंदर निसर्ग असताना तिथे आपण येऊन असं रात्रीचा धिंगाणा घालून ते बाटल्या वगैरे टाकणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी तो संदेश देण्यासाठी आज आम्ही सगळे इथे आलो आहे, जमलो आहे. माननीय आमदार केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते इथे आलो आहेत आणि स्वच्छतामुक्त अभियान हे राबवतो आहे. कारण काय आहे ना की जर कचरा सगळीकडे असेल, प्लास्टिक असेल तर त्याला लाखो वर्ष कुजायला लागतात, विघटन व्हायला लागतात. आणि हे प्लास्टिक जर सगळीकडे पसरलं तर आपल्या पृथ्वीची किती हानी होणार आहे हे तुम्ही समजू शकता. त्यामुळेच आम्ही हा संदेश देण्यासाठी सर्वजण इथे जमलो आहोत.